त्या त्या ठिकाणचे उमेदवार बळकटी करण्यासाठी तर हे प्रयत्न करत नाहीये का? कारण येत्या विधानसभेला भाजप आणि शिवसेना वेगळे लढले तर त्या त्या ठिकाणी तसा सक्षम उमेदवार त्यांना असावा म्हणून हे प्रयत्न राज्यभर चालू आहेत असं. ते बघा, पक्षाचा विस्तार करणं आणि ती महत्वाकांक्षा असणं काही गैर नाही आहे. पण आम्ही काय जबरदस्ती हे लोक यांच्या घरी गेले, शिंदेसाहेबांच्या घरी गेले नसतील ना, हे शिंदेसाहेबांच्या घरी गेले. म्हणजे आजच्या घडीला शिंदेसाहेबांना ह्यांची खूप आवश्यकता असते. ह्यांना शिंदेसाहेबांची महायुतीची गरज आहे म्हणून हे आले. त्यामुळं आमची महत्वाकांक्षा, भाजपची इच्छा आहे, अशा आकांक्षा आहे. पक्ष विस्तार हा चुकीची गोष्ट नाही. पण हिथं परिस्थिती की तुमच्या दरवाजाला कोणी नाही आले, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची आत्ता तुमचे एक्झिस्टन्स जो आहे तो संपत चालला आहे, ते वाचवण्यासाठी तुम्ही महायुतीत येता. त्यामुळं महायुतीचा कुठला नेता तुमच्या दरवाजात नाही गेला, तुम्ही आमच्याकडे यायला लागले. आता तरी स्वागत आहे, निवडणुकीत त्यावेळेचा निर्णय घेऊ आम्ही. थँक्यू. स्पर्धी असलेले अक्कलकोट तालुक्याचे सिद्धाराम मेत्रे माजी गृहराज्यमंत्री आहेत आणि आज काँग्रेसची साथ सोडून आपल्या मित्रपक्षामध्ये प्रवेश करतात शिंदे गटामध्ये. आपली पहिली प्रतिक्रिया काय? मी माजी आमदार सिद्धाराम मेत्रेंचं महायुतीत स्वागत करेन. माननीय मेत्रे साहेब जे आता महायुतीत आले, शिवसेनेत आले, तर बघा कुठलाही हुशार धूर्त राजकारणी राजकीय अस्तित्व बघा 2 निवडणुका लढवले ते माझ्या विरोधात. एकदा 40,000नी पराभव पत्करले आणि 50,000नी पराभव पत्करले. अक्कलकोट विधानसभेच्या इतिहासात एवढं मोठ्या मतांनी पराभव कधीच कोणाचा झाला नाही. मेत्रेंच्या एक लक्षात आलं की काँग्रेसमध्ये राहून आपलं राजकीय भवितव्य काय होऊ शकत नाही. काँग्रेस जनतेपासून खूप लांब गेले, परत कधीही सत्तेत येऊ शकत नाही. आणि शेवटी राजकीय माणसाचं स्वार्थ असतं की कुठंतरी अस्तित्व टिकायला पाहिजे. आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ते शिवसेनेत गेले. शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादाची विचारधारा आहे. आणि हिंदुत्ववादाची विचारधारा जर स्वीकारून आजपर्यंत जे लोक हिंदुत्वाला विरोध करायचे, हिंदुत्ववादाला विरोध करायचे, ते स्वीकारून शिवसेनेला गेले असतील तर महायुतीत मी निश्चित त्यांचं स्वागत करेन. दादा, खरं तर तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून मानलं जातं. असं असताना ते तुमच्या पक्षात येत आहेत. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. जागा वाटपांमध्ये कुठेतरी काही वाद निर्माण होऊ शकतात, कारण तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेले आहात. त्याचप्रमाणे तुमचे कार्यकर्ते देखील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढलेले असतात. कशा पद्धतीने जागा वाटपाचा वगैरे प्रश्न आला सोडवू शकतो? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जागा वाटपाचा विषय अजून तर आला नाही. आणि ह्याच्यापूर्वीचा ट्रॅडिशन परंपरा जर पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी युतीचा अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिला जातो. आणि त्यावेळी पक्षाचा जे आमच्या नेतृत्वाचा आदेश येईल, जिल्ह्यातील आमचे जे नेते मंडळ आहेत, संघटनेचे जे प्रमुख लोक आहेत, ह्या सगळ्यांची चर्चा करून त्यावेळेचा निर्णय घेण्यात येईल. त्याकरता त्यांच्या पक्षप्रवेशाचं कारण विचारलं असता काँग्रेसवर त्यांनी कुठेही नाराज नाही. उलट तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांवरती गुन्हे भाजपच्या नेत्यांकडून दाखल होत होते, त्यामुळं आम्ही हे पक्षप्रवेश करतो अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. म्हणजे भाजपकडनं कुठेतरी त्यांच्यावरती एक गुन्हा त्यांनी दाखवा की जे चुकीच्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर नोंदवलं आहे केलं, हे स्वतःच म्हणत सांगतात कुठे गुन्हे दाखवले. एक गुन्हा कुठंतरी मला उदाहरणासकट सांगा. हा तर ठीक आहे, बाकी त्यांचे काय काय बंद पडले, कशामुळे बंद पडले, तर ते कारण असू शकतं, ते माहिती नाही मला. पण कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे, शेवटी आपल्याकडे प्रशासन आहे, आपल्या इथलं पोलीस राज्यातलं देशातलं चांगल्या पोलीस सिस्टमपैकी आपलं एक पोलीस सिस्टम आहे आणि त्याच्या पलीकडे न्याय व्यवस्था आहे. त्यामुळं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी घेतलेला निर्णय हा कुठल्या तरी गोष्टीवर त्याचं पांघर घालून किंवा ते दोन दाखवून असं करू नये. त्यांना स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसचं प्रतिमा आता देशात मलिन झाली नाही, काँग्रेसपर्यंत बाउन्सबॅक त्याचं होऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतले. आता घेताना लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून सांगायला लागले. दुश्मन से आणि दोस्तीचा हात तुमच्याकडे करतायत, आपण हातात देणार आहात. बघा, मी कधीच त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारणात विरोधक असतात ते शत्रू नसतो. आणि आता तर ते महायुतीत आले, त्यामुळे मी स्वागत करतो. आणि दोस्तीचा हात जर कोणी पुढं केलं तर मी दोस्ती सांभाळणारा माणूस आहे. त्यामुळं मला कुणाची अडचण नाही, कुणाची अलर्जी नाही. जो माणूस माझ्या पक्षाच्या विचारधारेशी संलग्न असलेल्या पक्षाशी येतो, हिंदुत्वाचा राष्ट्रवादाचा पुरस्कार करून येत असतो, अशा व्यक्तीचं मी कायम स्वागत करून तो पुढे येतो. राजकीय विरोधकच कोण तालुक्यामध्ये नाही राहिला अशी परिस्थिती दिसते. राजकीय विरोधक नाही असं कधीच नसतं, असं वाटूही नये. राजकर्त्याला ज्यावेळी असं वाटतं की आता राजकीय विरोधक कोणी नाही आहे, त्याच वेळी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा असते. त्यामुळे राजकारणात असं कधीही आपण मानू नये की राजकीय विरोधक नाही. राजकीय विरोधक कायम कुणाच्या ना कुणाच्या रूपानं असतात आणि ते असायलाही पाहिजे. दादा, 31 मेला सिद्धाराम मेत्रे प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदेंच्या. तुम्ही त्या
प्रवेश समारंभाला उपस्थित राहणार त्यांचं स्वागत. आता बघा, आता तुम्ही त्याला निमंत्रण देऊन उपयोग नाही. आता आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण आलं तर मी विचार करेन, पण मी 24 तारखेपासून बाहेरगावी आहे. अद्याप त्यांचं काय आहे तसं आलं तर त्याचा विचार. एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचा मला आदर आहे. आणि मी त्या दिवशी गावात असेल तर नक्की त्यांच्या स्वागताला म्हणून सांगेन की काय असेल ते. असंही म्हणाले की मी अनेक दुश्मन सिद्धराम पाटलांचा त्यांनी उल्लेख केला. उल्लेख करता त्यांच्यासोबत मी विरोधात लढलोय आणि सचिन कल्याणशी तर माझ्याच तालमीत तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कोणती अडचण येणार नाही अशा पद्धतीचे केलं. सिद्धाराम नेत्रेच्या तालमीत मी तयार झालो कधी? त्यांनी एकदा सांगा मला, माझ्या मी असताना सांगायला पाहिजे. मी देवेंद्र फडणवीसांच्या तालमीत तयार झालो, मी माझ्या पक्षाच्या तालमीत तयार झालो, मी असल्या कोणाच्या तालमीत तयार झालेलो नाही. माझा नेता, माझं सर्वस्व माझी पार्टी आणि माझा नेता, बाकी कोणी नाही. खरं तर काही दिवसांपूर्वी प्रसंग घडला होता. शंकर मेत्रे जे आहेत त्यांनी एक विधान केलं होतं 2 नंबर त्यांच्या आवाजच्या संदर्भानं. शंकर मेत्रेंनी देखील प्रवेश करण्याची शक्यता, कारण ते आज व्यासपीठावरती होते. अशी लोक जे 2 नंबर अभयधंद्यांना समर्थन करतात त्यांच्या विरोधात तुम्ही लढलेला होता. ती लोक जर मित्रपक्षांमध्ये येणार असतील तर त्यांचा प्रवेश मित्रपक्षांमध्ये होऊ नये किंवा अशा लोकांना ज्यांना आपण विरोध करतो त्यांचा होऊ नये यासाठी आपण कुठलेही प्रयत्न न करता किंवा त्यांचं स्वागत करणार नाही. हे बघा, मी ज्यावेळी आमदार झालो, जे अवैध धंदे यांचे होते ते सगळे बंद केले. आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूने हे जर महायुतीत येत असतील तर असे कुणीही महायुतीत येऊन जावं मी असा विचार नाही करणार. अक्कलकोटचे जे अवैध धंदे ह्यांचे बंद झाले होते हे सत्तेत आले काय नाही आले काय, धंद्यासाठी जर तडजोड करून येत असतील तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही. बाकी आमची विचारधाराशी जोडून घेतले, आमच्या सोबत आलं तर आम्ही स्वागत करू. दादा, कुठेतरी मित्रपक्षाच्या मध्ये विरोधातल्या नेत्यांना प्रवेश दिला जातोय, भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या कुठं भावना दुखावल्या जातात, त्याच्यामुळे काही दुखायचं कारण नाही. आमची महायुती बळकट व्हायला लागली. हे बघा, एखादा राजकारणात होत असतं कमी जास्त थोडंसं, पण काय अडचण नाही. शेवटी महायुती, हे बघा, आमचा विरोधक काँग्रेस आहे आणि काँग्रेस संपायला लागला ह्याचा आनंद आहे. ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाडाखाली हे वाढले, काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमचं मूळ विरोधक काँग्रेस आहे. काँग्रेस सोडून जर बाहेर येत असेल तर आम्हाला अडचण नाही, आम्ही स्वागत करू. खरं ज्या पद्धतीने पक्षप्रवेश सुरू आहे शिंदे गटामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, हे पाहता भाजप आणि शिंदे गट हे कुठे कुठे वेगळे लढण्याची शक्यता दिसते सगळी. राजकारणात काहीही होऊ शकतं, त्याचं प्रेडिक्शन कधीही कसंही कुठेही करता येत नाही. त्या वेळेचा निर्णय, त्या वेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जातो. आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आजपर्यंतचा ट्रॅडिशन असंच आहे की स्थानिक नेत्यांना त्याचा अधिकार दिला जातो. निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. शिवसेना रेबनचं ब्लॅक नाही बाजार समिती इलेक्शन कायमच वापरू, गाडीत तर कंपल्सरी वापरू. खेड्यातल्या सगळं काहीतरी आपलं जे मिळेल ते घेऊन माझं जन्म शिक्षण सगळं हंबरमध्ये एक मिनिट माईकचा क्या बीच में काय झालं तिथं मला काय म्हणजे नेमकं लाईट घ्यायच्या अगोदर बघायचं 3 तारखेला शिंदे साहेब